नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडता युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे गारवडी, पोस्ट डिस्कळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी निष्णा देवीच्या यात्रेनिमित्त भव्य देवी ओपनचं जंगी मैदान आहे। त्या मैदानात चाळाव घेण्यासाठी आलो। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारवडी उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊन नियोजन कसं आहे। रान चांगला आहे, मातीचं रान आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता, पूर्ण मातीचं रान आहे। पल्ला 750 फूट आहे आणि महत्वाचं काय आजूबाजूला काय अडचण नाही। दुसरी पुढे एक विजेचा खांब आहे, परंतु तो लांब असल्यामुळे तिथं योग्य ती ट्रॉयली वगैरे किंवा पाण्याचा टँकर लावून त्या ठिकाणी विजेच्या खांबाला या ठिकाणी व्यवस्थित केलं जाईल। आणि महत्वाचं फाटी चांगली आहे, हातात कमीत कमी 14-15 फूट फाटी आहेत। मातीचं रान आहे, उराट आहे थोडी। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे गारवडीकरांचं 25 एप्रिलला। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारवडीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ। सर नमस्ते। नमस्ते। काय सांगाल, निष्णा यात्रेचं मैदान घेतलंय, कसं नियोजन आहे? निष्णा यात्रेच्या मैदानानिमित्त आम्ही कोणत्याही प्रकारे गावातली गाडी पळवून येणार नाही। बर। आणि गावातल्या लोकांच्या नावी कोणतीही बाहेरची गाडी पळवली जाणार नाही। पहिला मित्रांनो मुद्दा बघा, कमिटीने काय टाकला, सगळ्यात चांगला मुद्दा, गावच्या नावावर गाडी नाही आणि गावची गाडी सुद्धा नाही। त्यामुळे पहिली गोष्ट इथं गावचा विषय येणार नाही की गावचं नाव पळवा किंवा गावची गाडी आहे व आमची गाडी पळवा, असा विषय नाही। पहिला सरांनी मुद्दा टाकला की गावचा विषयच नाही, गावच्या नावानं पण गाडी नाही आणि गावची पण गाडी नाही। बरं सर, आपलं मैदान कसं होईल, काय सांगाल बैलगाडी मालकांनी? सर्वसाधारणपणे मैदान हे निर्विवादपणे आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल अशी आशा आहे। नक्कीच। सर्व ओळख वशेला का आपल्या मैदानामध्ये? ओळख वशिलाचा विषयच नाही, पाहुणा रावळा काय काय काही नाही संबंध। रीतसर पारदर्शक मैदान हो ही आमची इच्छा आहे। नक्कीच। सर, गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळे आई दिली जाणार का? बक्षीस दिली, त्यात काय कमी नाही जाणार? कमी नाही जाणार। मित्रांनो, गावची गाडीच नाही, त्यामुळे विषय नाही जास्त बोलण्यापेक्षा थोडक्यात आता कमिटी सांगितले, ओळख वशाला नाही, पारदर्शक आणि रीतसर मैदान आहे। पण सर, आपला पल्ला साधारणतः किती फूट ठेवलाय? 750+ आहे। 750+। मातीचं रान आहे, पूर्ण मातीचं। फाटी सुद्धा मित्रांनो चांगले, रान उराटीच आहे घालून, म्हणजे नॉर्मल उराट आहे, पण रान मातीच असल्यामुळे कसं लागणार आहे। आणि पुढे थांबायला काय अडचण नाही। आजूबाजूला सर, आजूबाजूला कुठं विहीर वगैरे असं मोठे दरी खड्डा? विहीर कुठे नाही, तसं काय धोकादायक नाही ना? नाही नाही। किंवा इकडे साईडला खाली न खाली एखादी गाडी बाहेर गेली तर? नाही नाही, काय नाही, कुठं काय धोका नाही, काही धोका नाही। मित्रांनो, रान रोडला लागून आहे, त्यामुळे काय आजूबाजूला अडचण नाही। बऱ्यापैकी मी सगळं फिरून आलो आणि जे मला थोडंफार जे वाटलं कुठं काय केलं पाहिजे ते कमिटीला सांगितलेलं आहे। कमिटीनं त्याच्यावरती उद्या ते जे मी सांगितलेलं आहे कुठं किरकोळ काय काय ते कमिटी उद्या पूर्ण करून या ठिकाणी मैदान सज्ज करणार आहे। थोडा अंधार पडत चाललाय, कारण मी पण चोराला होतो, दुपारी निघलो, तिथून 2-3 मुलाखत असल्यामुळे वेळ झाल्यामुळे थोडा अंधार आहे, परंतु फाटी चांगली आहे, आयोजन नियोजन चांगलं आहे। सर, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार? नियमानुसार होणार, त्यात काय बदल नाही? बदल नाही मित्रांनो, संघटने नियमानुसार मैदान आहे, बक्षीस रीतसर दिले जाणार आहेत। बरं, आपल्याला इथं बैलांना पाण्याची सोय वगैरे टँकर घेऊन त्यांची सोय करणार? नक्कीच। मित्रांनो, पाण्याची व्यवस्था आहे, मैदान रीतसर पारदर्शक आहे। बरं सर, आम्हाला बैलगाडी मालकाने येण्यासाठी मार्ग सांगा तर तुम्ही गारवडीला इथं फाटीवरती कुठून कुठून यायला लागेल? दोन्ही बाजूनं, बुध मार्गे आला तरी चालते, डिस्कळ मार्गे आला तरी चालते। बुध मार्गे आला तर तुम्हाला 6 किलोमीटर अंतर पडेल आणि सोपं पडेल। नक्कीच। मित्रांनो, पुसेगाव बुध रोडला जो राजापूरला रोड येतो, राजापूरकडे वळल्यानंतर एक 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरवरती डाव्या हातावर एक डांबरी रोड गेलेला आहे। पुसेगावकडून आल्यानंतर त्या रोडने डायरेक्ट सरळ यायचं गारवडी गावातनच। हा रोड कुठला आहे? आवळे पट्टा रोड, म्हणजे गावातनच रोड आहे याला इकडे। गावात जे निशाणी वगैरे झेंडे वगैरे लावले जातील त्याप्रमाणे याचं, किंवा डिस्कळवरनं सुद्धा याला मार्ग आहे। दोन्हीकडून याला रस्ता आहे आणि रस्ता सोपा आहे। आजूबाजूला बैलांना जागा भरपूर आहे बांधायला, म्हणजे बैल वगैरे आली तर जागा भरपूर आहे। त्यामुळं येत्या 25 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गारवडी मैदानात शोभा वाढवा। आपल्या ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? 15 तारखेपासून झाली चालू। मित्रांनो, गारवडी मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे। आज दिनांक 20 एप्रिल 2025।
24 एप्रिल 2025 पर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. जे बैलगाडी मालक गारवडी फाटीवरती ओपनच्या मैदानात पाळणार आहेत 25 तारखेला, त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे, जेणेकरून पहिलंच वर्ष आहे, पर्व पहिलं घेतलंय, त्यामुळं मैदान चांगलं होणार आहे. त्यांनी पारदर्शकता सांगितलेली यात्रा कमिटीनं, ओळख वशिला नाही. विशेषतः उत्कृष्ट ड्रायव्हर चालक मीर व्यसन ड्रायव्हर त्यांना सन्मान मित्रांनो, निर्व्यसनी ड्रायव्हर, उत्कृष्ट चांगले ड्रायव्हर जे बैलगाडीतले आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आणि फेऱ्याला बक्षीस आहे, सन्मान गट पासला आणि क्वार्टर फायनलला आपण हे देऊ. मित्रांनो, गटपास गाडीस सन्मान चिन्ह सन्मानित केलं झालं आणि क्वार्टर फायनलला 2 नंबरला उतरल्या गाडीलाही सन्मानित केलं जाणार आहे. चांगलं नियोजन आहे, गारवडीकरांचं पहिलंच वर्ष आहे. तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. नमस्कार. नमस्ते सर. काय सांगाल बैलगाडी मालकांना 25 तारखेला कसं मैदान होईल? मैदानी रितसर बैलगाडी संघटना विलासभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मैदान होणार आहे. जी बैलगाडी संघटनेचे नियम आहेत, नियम अटी आहेत, त्याला अनुसरून ही मैदान होणार आहे. त्यात महत्त्वाची सूचना म्हणजे कोणाचाही वशिलाही लागला जाणार नाही किंवा लावला जाणार नाही. बरोबर. रितसर आपली जी लॉट जी पडणार आहेत ती निसनाई देवीच्या मंदिरात, आमची जागृत देवस्थान आहे त्या मंदिरातच आम्ही ती लॉटचं नियोजन करणार. ती बी लाईव्ह तुमच्या समोरच ती सगळं करणार आहे. अगदी कोण असला जरी नियोजक असला, आयोजक कोणी जरी असला गावचा, तरी त्याचा कोणताही कुठल्याही प्रकारचा दबाव राहणार नाही, काय राहणार नाही आणि पारदर्शक ही मैदान होणार आहे. आणि ही जी आपण जी काय गोष्टी ठेवल्यात, निर्व्यसनी ड्रायव्हर, निर्व्यसनी मालक, त्यानंतर जी प्रेक्षक येणार बघा, ते त्यांच्यासाठी सुद्धा आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे. अशा आपण पहिल्याच वर्षी बरेचसं काय ठेवलेलं आहे. नक्कीच. आणि पहिले कसं फेऱ्यात बसल्या त्यांना सुद्धा आपण ही देणार आहे, पारितोषिक गट पास झाल्या की क्वार्टर फायनलला आपण देणार आहे. नक्की. आणि बाकीचं सगळं काय जी 1 रुपया म्हणजे गाडी कमी आली जास्त आली काही 1 रुपया तुमचा ठेवला जाणार नाही. नक्कीच. त्याच्यामुळे काय मित्रांनो, येणार नाही. सुंदर असं आयोजन नियोजन आहे. गटपास गाडी चषक आहे, क्वार्टर फायनलला योग्य ते सन्मान आहे, निर्व्यसनी ड्रायव्हर, निर्व्यसनी मालक सन्मान आहे, प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. आणि गाडी किती पण येऊ द्या, कमी आली जास्त आली, जे बक्षीस दिले ते बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहेत. असं सुंदर असं नियोजन आहे गारवडीकरांचं. तर येत्या 25 तारखेला बहु मोठ्या संख्येने उपस्थित राहून गारवडी मैदानात शोभा वाढवा. पुन्हा एकदा मी रस्ता सांगतो, राजापूर रोडला किंवा पुशेगाववरून आल्यानंतर राजापूर रोडला आल्यानंतर पुढे 1-2 किलोमीटर वरती डाव्या बाजूला रोड आहे. माझी एक यात्रा कमिटीला विनंती आहे, आपण त्या ठिकाणी एक झेंडा लावा, बॅनर लावणार आहे, बॅनर आणि झेंडा लावा, जेणेकरून बैलगाडी बॅनर लावणार आहे. हा, म्हणजे बैलगाडी मालकांना सोपं जाईल. ते मेजर रुपेश श्रीकांत शेडगे त्यांच्या सगळ्या आयोजनाच्या खाली नक्कीच करणार आहे. मित्रांनो, आता ह्याच्यात सगळ्यात मोलाचा वाटा म्हणाल तर रुपेश फौजे आहेत. आता सुट्टीवर आलेत, आता ते फ्लाईट मध्ये आहेत. सकाळी त्यांचा फोन झाला, ते म्हणले निघालोय मी, परंतु त्यांचा फोन लागणार नव्हता आणि आज मुलाखत घ्यायला आलोय. आता इथून पुढे 4 दिवस राहिलेत, तर लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी सहकार्य करा ऑनलाईन नोंदणी करून. आणि फौजींचं नियोजन म्हणजे फौजी म्हणले तुम्हाला माहिती रितसर आणि पारदर्शकता. फौजी आता उद्या इथं आगमन होईल, परंतु आता मुलाखत घेता येणार नाही, त्यामुळे आज मुलाखत घेतलेली आहे. तर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून गारवडीकरांना सहकार्य करा, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बोले, निष्णाय माते सांग बोले, सांग बोले, सांग बोले.